नमस्कार. पुष्पाच खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल बटर पनीर मसाला. सुपर क्रीमी मखमली ग्रेव्ही, चव तर लाजवाब. घरच्या घरी अशी लाजवाब टेस्ट मिळत असेल तर खाणारा नक्कीच म्हणेल हॉटेल जैसा बटर पनीर मसाला. अशी ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि झटपट आहे. सोबत साहित्याची यादी दिली आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. पनीर चिरून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलाय, 3 टोमॅटो मोठे मोठे कट करून घेतले, कोथिंबीर, आलं, लसूण, काजू भिजवून घेतले, बटर, चवीपुरतं मीठ, गरम मसाले घेतलेले आहे, हिरवा वेलदोडा, मिरे, तमालपत्र, लवंग, दालचिनी आणि शहाजिरे आणि लाल तिखट. सर्वप्रथम गॅसवर जाडबुडाची कढई ठेवून तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरे, शहाजिरे हे सर्व खडे मसाले छान परतून घेऊन याला हलकासा सुगंध यायला लागताच आपण यामध्ये लसूण घालून छानपैकी परतून घ्यायचं आहे. आणि या लसणाचा कच्चेपणा जाऊपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये कापलेला कांदा टाकून परतायचा आहे. या कांद्यामुळे ग्रेव्हीला गोडसर चव येते. आता कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे. आता हे कांदा टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायचं नाही, तर यातला कच्चेपणा दूर होईपर्यंत फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. किसून घेतलेले आले टाकून ते चांगले परतून झाले की यामध्ये आपण भिजवून घेतलेले काजू टाकून चांगले परतून घ्यायचे आहे. साधारण 15 मिनिटं छानपैकी परतून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून 10 मिनिटे चांगले शिजवून घ्यायचं. या दरम्यान पनीरला मॅरिनेशन करण्यासाठी तांबडे तिखट आणि मीठ लावून घेऊया. हे मॅरिनेशन केल्यामुळे पनीरला खूपच चांगली चव येते. आता 10 मिनिटं झालेली आहेत. या मिश्रणाला चांगले थंड होऊ द्यायचं आहे. आता बऱ्यापैकी थंड झालं आहे. आता यामधील तमालपत्र बाजूला काढून हे सर्व फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे. ही पेस्टच या बटर पनीर भाजीचा खरा आत्मा आहे. आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊया. बघा किती क्रीमी आणि मुलायम झालेली आहे. आता हे मॅरिनेशन केलेलं पनीर आपण बटरमध्ये छान परतून घेऊया. तुम्ही पनीर गरम पाण्यातून काढून घेतलं तरी हे पनीर छान मऊसर होतं. पण पनीरला ओरिजिनल थोडी तिखट चव येण्यासाठी मी असं ट्राय केलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून बटर टाकून बटर वितळले की यामध्ये 1 टेबलस्पून तांबडे तिखट घालून घेऊया. यावेळी गॅसची आच स्लो ठेवायची आहे, कारण हे तांबडे तिखट जळू द्यायचं नाही. आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपण मिक्सरमधून छान मुलायम पेस्ट करून ठेवलेली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे. बघा ग्रेव्ही किती सुंदर दिसत आहे. खूपच मुलायम आणि क्रीमी झालेली आहे. आता यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊया आणि 2 टेबलस्पून साखर घालून घेऊया. आणि आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून आता हे चांगले परतून घेऊया. साखर विरघळण्यास थोडा वेळ लागेल, यासाठी आपण हे जरा थोडं छान परतायचं आहे. साखरेमुळे बटर पनीर मसाल्याच्या या डिशला गोडसर चव येते आणि ही थोडी गोड लज्जतदार होते. आता आपण मॅरिनेशन करून घेतलेले पनीर यामध्ये टाकून याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. जर तुम्हाला हे मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडे पाणी मिक्स करू शकता. बघा आता आपला बटर पनीर मसाला तयार झाला आहे.
यामध्ये थोडे बटर, कोथिंबीर, कसुरी मेथी, क्रीम आपल्याला जसे हवे तसे घालून डिशमध्ये सजवून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवलं की कमेंटमध्ये नक्की सांगा हॉटेलपेक्षा जास्त चांगलं झालं म्हणून. तुमच्या कुटुंबाला आवडेल याची खात्री आहे. अशा घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.